प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। मनोज जरांगे यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपने राणे आणि दरेकर यांना आपल्यावर टीका करण्यासाठी ठेवलं आहे असा आरोप केला होता। यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी जरांगेंना चांगलेच खडे बोल सुनावले। ते म्हणाले, राणे आणि दरेकर जी सत्य सांगत आहेत। मराठा समाजाचं प्रबोधन करण्याचं आणि त्यांच्यावर प्रकाश टाकण्याचं काम आम्ही करतोय, पण मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे एका तरी मराठा तरुणाचा फायदा झाला आहे का, त्याचा त्यांनी आम्हाला हिशोब द्यावा असा घणाघात नितेश राणे यांनी केलाय। तर पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। राणे साहेब आणि दरेकरजी जे सत्य सांगताय, मराठा समाजाला प्रबोधन आणि त्यांना मराठा समाजावर प्रकाश टाकण्याचं काम करताय। मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे। ईडब्ल्यूएसच्या त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये 90% हे मुस्लिम समाजाचे लोक होते। म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये। कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये, त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय। त्याबद्दल थोडं आम्हा लोकांना सांगा, तुमची बाजू काय आहे? तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय का मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांची सेवा करताय? हे कधीतरी स्पष्टता येऊन दे। आणि त्यावर अगर आमचे राणे साहेब, आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधडीत होते ना मनोज जरांगे पाटील, तेव्हा राणे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे। तेव्हा आमच्यासारख्या लोकांनी 30-40 मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत। मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे। म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला त्यांनी सांगू नये। तेव्हा तो गोधडीमध्ये होता, आमच्या ऑफिसमध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहायचा। म्हणून राणे साहेबांना, दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको। तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत ते लोक, तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग की तू मराठ्यांचा आहे की मुसलमानांचा आहे। कारण का आता तुझ्या गाडीवर आम्हाला संशय यायला लागलेली आहे की ही निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची गाडी नाही, हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्नाच्या समर्थकाची गाडी तर नाही ना, हा प्रश्न विचारासारखा वाटतो आता। मराठी चित्रपट असो किंवा मालिका, नाटक, प्रत्येक गोष्टीतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं आज 10 ऑगस्ट रोजी कर्करोगाने निधन झालंय। त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय। विजय हे गेले 1.5 वर्ष कर्करोगाने त्रस्त होते। त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली। मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते। आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून उद्धव ठाकरे यांनी देखील याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मेळावा आयोजित केला आहे। मात्र या मेळाव्यापूर्वीच ठाण्यामध्ये ठाकरेंच्या विरोधकांकडून त्यांना डिवचणारे पोस्टर लावण्यात आले। उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून या बॅनर्समधून टीका करण्यात आली आहे। यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या समोर लोटांगण घालताना दिसत आहेत। सोबतच या पोस्टरवर घालीन लोटांगण वंदिन चरण असं देखील लिहिण्यात आलंय। आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आतापासूनच सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली। मूर्ती घडवण्यासाठी शिल्पकार, कामगार अहोरात्र एक करून काम करत आहेत। यंदा राज्यभरातून मुंबईतील मूर्तिकारांच्या मूर्तींना गतवर्षीच्या तुलनेत चांगलीच मागणी वाढली आहे। तसंच मूर्ती निर्मितीच्या कच्च्या मालाच्या, शाडू मातीच्या व सजावटीच्या साहित्याच्या दरात देखील वाढ झाल्याने यावर्षी गणेश मूर्तींच्या किमती 10 ते 15% वाढणार असल्याचा अंदाज मूर्तिकारांनी व्यक्त केलाय। याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि YouTube चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।